महाराष्ट्रातली हा अत्यंत एक महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाचा। आणि अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी सूचना देण्याचं कारण असं आहे की 21 मार्च 2023 या वर्षी बजेट अधिवेशनामध्ये हा प्रश्न आला असताना बंदरे आणि खनिकर्म मंत्री यांनी सभागृहाला आश्वासित केलं की या प्रकल्पाबद्दल शासन केंद्र शासनाची काय चर्चा करत आहे, काय पाठपुरावा करत आहे याची माहिती देण्याकरता 1 महिन्याच्या आत आम्ही बैठक घेऊ। परंतु अध्यक्ष महोदय, 9 महिने झाले कुठल्याही प्रकारची बैठक घेण्यात आलेली नाही आणि हा प्रश्न पुन्हा थंड्या बसण्यात टाकलेला आहे का काय याची शंका येते, म्हणून हे लक्षवेधी पुन्हा उपस्थित करावी लागेल। अध्यक्ष महोदय, कराड ते चिपळूण हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून बोगद्याच्या मार्गातून जाणारा रेल्वे प्रकल्प हा रेल्वे मंत्रालयाच्या बजेटमध्ये आहे, आपल्या राज्य शासनाच्या बजेटमध्ये मंजूर केला आहे। आमचं जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा 2012 मध्ये 50% निधी देऊन हा 928 कोटीचा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतला होता। त्यावेळेला प्रकल्पाची किंमत 928 कोटी होती। अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला जोडणारा राज्याकरता अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे, म्हणून केंद्र सरकारने त्याला मान्य केलेलं आहे, राज्याने मान्य केलं। पण अध्यक्ष महोदय, पुढे एका कन्सल्टिंग कंपनीला सरकार बदललं 2014ला, नवीन सरकार आलं। नवीन सरकारने प्राइस वॉटरहाऊस कूपर या कन्सल्टंटला हा अहवालाचा अभ्यास करण्याकरता सांगितलं। त्यांनी या प्रकल्पाची किंमत 3196 म्हणजे जवळजवळ 3200 कोटी आहे असं मंजूर केलं। आमच्या सरकारने 50% केंद्र सरकार 50% आणि 50% राज्य सरकार या धर्तीवर प्रकल्प करायचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला होता, पण आता किंमत वाढली। पण पुढे तत्कालीन राज्य सरकारने निर्णय घेतला की हा 3200 कोटीचा प्रकल्प आता आपण PPP प्रमाणे करू आणि केंद्राशी त्यांचा करार झाला। अध्यक्ष महोदय, 14 ऑगस्ट 2016 रोजी आपल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी या कंपनीबद्दल सामंजस्य करार झाला। मी स्वतः त्या कार्यक्रमाला सह्याद्री अतिथीगृहामध्ये उपस्थित होतो। अध्यक्ष महोदय, त्यानंतर पहा आपण क्या सामंजस्य करार झाला, हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय झाला। शापूरजी पालनजी या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट किंवा देण्यात आलं। अध्यक्ष महोदय, पुढे 11 जून 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू हे कराडला आले, इथं आमचा कार्यक्रम झाला आणि सुरेश प्रभू तत्कालीन रेल्वे मंत्री यांनी कराडला या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं। सामंजस्य करार झाला, प्रकल्पाचं भूमिपूजन केलं। अध्यक्ष महोदय, 11 जून 2017 भूमिपूजन झाल्यावर त्यामध्ये काहीच प्रगती नाही। अध्यक्ष महोदय, इतका महत्वाचा प्रकल्प आहे, 10 रेल्वे स्थानक आहेत, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात आहे, त्यामध्ये जवळजवळ 8 बंदर जी कोकण किनारपट्टीवरची बंदरे 30 महाराष्ट्राची जोडली जाणार आहेत। आणि हा प्रकल्प कुठेतरी पुन्हा टोलवाटोलीमध्ये गेला। आता या प्रकल्पाला 70-30 करा म्हणतात, पुन्हा रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की नाही 80% राज्य सरकारने खर्च करा, आम्ही 20% करतो। अशा प्रकारे टोलवाटोली चाललेली आहे। अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारा। उत्तर दिल्याप्रमाणे एक विचारतो अध्यक्ष महोदय, उत्तर दिल्याप्रमाणे आता शेवटची जी माहिती मंत्री महोदयांनी दिलेली आता लेटेस्ट माहिती ती अशी आहे की केंद्र शासनाने नीती आयोगाच्या मूल्यमापनाकरता हा रेल्वे बोर्डने हा प्रकल्प 7/2/19 रोजी जवळजवळ 5 वर्षापूर्वी नीती आयोगाला दिलेला आहे की 80-20 करायचा, 70-30 करायचा, 50-50% करायचा का। राज्य सरकारचं म्हणणं आहे की आपण 50-50% धर्तीवर हा प्रकल्प केला पाहिजे, पण आता नीती आयोगाचा अभ्यास झालेला आहे। अध्यक्ष महोदय, पहिला माझा प्रश्न मंत्री महोदयांना आहे की आपल्या मागच्या मंत्री महोदयांनी बंदर मंत्र्यांनी जे
मार्च 23 मध्ये उत्तर दिलं होतं की याची एक बैठक घेतली जाईल, महिन्याभरात बैठक घेतली झाली, त्या आश्वासनाचं काय झालं, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, की नीती आयोगानं या प्रकल्पाचा गेली 5 वर्ष अभ्यास चालवलेला आहे, त्याच्याबद्दल आपण काय पाठपुरावा केलेला आहे? महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे काही पाठपुरावा केला का, काही पत्रव्यवहार केला, काही बैठका झाल्या का, मीटिंग झाल्या का? अध्यक्ष महोदय, माझा या निमित्तानं स्पष्ट आरोप आहे की केंद्र सरकारच्या दबावाखाली, केंद्र सरकार म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे, त्या दबावाखाली महाराष्ट्र राज्यानं हा प्रकल्प रद्द करून हा सगळा पैसा बुलेट ट्रेनकडे वळवलेला आहे. आणि बुलेट ट्रेन व्हावी म्हणून हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा प्रकल्प थंड्या बस्त्यात टाकलेला आहे. अध्यक्ष महोदय, याची काय परिस्थिती आहे पहिल्यांदा उत्तर द्यावं, पुन्हा विचारतो. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ नेते सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कराड चिपळूण रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये ही वस्तुस्थिती आहे की मार्चच्या बजेट अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आणि आजही जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की रेल्वे हा विषय केंद्रीय सूचीमधला आहे. नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्याची आणि या क्षेत्रातील अनुशेष दूर करण्याची प्राथमिक जबाबदारी ही रेल्वे मंत्रालयाची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आदरणीय बाबा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना पण विनंती करू आणि केंद्रीय रेल्वे विभागाचे जे काही ज्येष्ठ अधिकारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे मुद्दे, ह्या तारखा, त्याचा करस्पॉन्डन्स, त्याची सगळी सिक्वेन्स उपलब्ध आहे. परंतु या संदर्भातलं वेळोवेळी जे काही धोरण, ही पण वस्तुस्थिती आहे की कधी 50-50%, कधी नंतर 70-30चा विषय आला, परत 80-20चा विषय आला आणि वेगवेगळे धोरणं केंद्र शासनाच्या वतीने पण त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेली आहेत. आणि म्हणून पर्टिक्युलर या कराड चिपळूण रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये आपण जर म्हणत असाल तर माझ्या पातळीवर पण आपण बैठक करू शकतो, काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु निर्णय होण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि केंद्रीय रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मी स्वतः पण याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि आपण मिळून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू आणि या संदर्भामध्ये बैठक घेऊन शेवटी वस्तुस्थिती काय आहे आणि पुढे काय मार्गक्रमण या प्रकल्पाच्या संदर्भात होणार आहे, या संदर्भात बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये निर्णय करण्याची विनंती करू. चला बोला. चिपळूण मतदारसंघ माझ्या मतदारसंघात येतो. माझी शंका जी आहे की गेली 4 वर्ष नीती आयोगाकडे स्टडी चाललेला आहे. या प्रकल्पाचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न 18% आहे असं शापूरजी पालनजींच्या सामंजस्य करारामध्ये आणि प्राइस वॉटरहाऊस कूपरनी सांगितलेलं आहे. हा प्रकल्प महत्वाचा आहे पश्चिम महाराष्ट्राकरता, मराठवाड्याकरता, कोकणाशी जोडण्याकरता आणि तिथल्या बंदरांना जोडण्याकरता महत्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राज्य शासनाने थंड्या बस्त्यात का टाकलेला आहे? हा निधी हा बुलेट ट्रेन करता वळवलेला आहे का? याचं स्पष्ट आपण उत्तर दिलं पाहिजे. इतक्या दिवसापासून प्रकल्पात चाललेला आहे का? प्रकल्प करणार नाही तरी सांगा की आम्ही नाही करणारा प्रकल्प. इतका महत्वाचा प्रकल्प आपण का त्याला महत्व देत नाही? त्याबद्दल कोणी 4 वर्ष झाली कोणी पाठपुरावा केलेला नाही. आपण आश्वासन दिलं होतं की 1 महिन्यामध्ये मीटिंग गेलो, 9 महिने 6 महिने झाले मीटिंगचा पत्ता नाही. हे कसं चालणार? आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.